मला आज असं वाटतं की सरांना ते चेक करायचं होतं की याचा कॉन्फिडन्स लेवल आता डगमगतोय का किंवा काय. नाही आले क्वेश्चन, बरेच नाही आले, असं नाही की मी 100% देत गेलो, पण जे आले ते खूप छान दिले, बोलत गेलो आणि शांत नाही राहिलं. म्हणजे शांत एक नाही राहायला पाहिजे ना, की समोरच्या माणसाला आपल्याला जज करायचं आहे. इंटरव्ह्यू म्हणजे काय, पॅनल आपल्याला जज करते, मग तो जज ज्यावेळेस आपल्याला तो करत असतो, आपण शांत राहून तो कसं जज करेल ना. आई वडील काय करताय, आई वडील काय करताय म्हणे, तर तो म्हटला शेती करताय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सुरुवातीच्या 1-2 मिनिटात इंटरव्ह्यू पुढे गेला, टेक्निकल झालं, सगळं झालं. करंट एज रनिंग आहे 26-27. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पॅरेंट्स तुमचे काय फार्मर आहेत. आपल्याला स्वतःला स्टेबल करायचं आहे फायनान्शियली. बी प्रॅक्टिकल ना. तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे, पॅरेंट्सला पण फायनान्शियल स्टेबल करायचं आहे. त्यांनी जेवढ्या आतापर्यंत खस्ता खाल्ल्या आहेत, आपल्याला त्यांना स्टॅबिलिटी द्यायची आहे. आपण पुअर कंडिशनमध्ये होऊन आपण पहिलेच सांगितले. ॲट द लास्ट तुम्हाला विचारलंय की तुम्ही जर इथं सिलेक्ट नाही झाले तर तुमचा प्लॅन बी काय असणार आहे. ज्यावेळेस आपण एक नॉर्मल बुक रीड करत असतो तर त्यातल्या बऱ्याच जे मायन्यूट डिटेल्स असतात ते आपल्या लक्षात नाही राहत. आणि बऱ्याचदा असं होतं ना की क्वेश्चन पेपर हा तो ट्रिकी असतो, म्हणजे त्याच गोष्टींवरती तो क्वेश्चन पेपर येतो. मग आपल्याला जे ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे त्यावर क्वेश्चन आला लकीली तर तो येणारच आहे. पण मग जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर ते सगळं जे आहे ते आपल्याला ब्लर होतं, आठवत नाही, किंवा हा ऑप्शन आहे की हा ऑप्शन आहे तसं होतं. म्हणजे आपण जे 4 ऑप्शन असतात म्हणजे 100%, त्यात 2 ऑप्शनवर आलो म्हणजे 50%. जर अर्धा क्वेश्चन पेपर आपला 50%वर आला ना तर त्यावेळेस बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी पण 50%च आहे. म्हणजे तुमचे अर्धे बरोबर येतील, अर्धे चुकतील, फार तर फार 60% बरोबर येतील, 40% चुकतील. आणि त्या ॲट द म्हणजे पेपर सॉल्विंग काय होतं की आपल्याला ज्यावेळेस कन्फ्यूज व्हायला लागतं 2 क्वेश्चनमध्ये, आपला कॉन्फिडन्स खूप ड्रॉपडाऊन होतो. की आपल्याला असं वाटत राहतं ना की मी एवढा अभ्यास केलाय, सगळं मला आठवत का नाही, आणि त्याचा इम्पॅक्ट ना पुढच्या क्वेश्चनवर व्हायला लागतो. स्टार्ट आपण पहिल्या क्वेश्चनपासून करतो, पण 50च्या पुढे ज्यावेळेस जातो मग एवढा कॉन्फिडन्स डाऊन होतो ना की असं वाटतं आता ही प्रिलिम्स काय माझी निघत नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण पॉडकास्ट हा कार्यक्रम चालवत असतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून जी लोक यशस्वी झालेली आहेत, विशेषतः जी लोक PSI झालेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण तुमच्या समोर आणत असतो. आज आपल्याबरोबरच आहेत अमोल चाटे सर. चाटे सरांचं मी स्वागत करतो. सर, कधी घेतला निर्णय स्पर्धा परीक्षांचा? ॲक्च्युली तसं मी इंजिनिअरिंग केलंय. बरं. आणि 2013-17 मी 17ला पासआउट झालतो. पण एक 2016 वगैरे तसं मला पोलीस डिपार्टमेंटचं जास्त अट्रॅक्शन आहे. तर मग पोलीस डिपार्टमेंटचं मग मी असं बघायचो की काय आपण करायला पाहिजे. तर मग त्याच्यानंतर कळालं की MPSCतून जे आपण घेतो पोस्ट, तर मग त्यात DYSP क्लास 1 आहे आणि नंतर PSI एक आहे ऑप्शन समजा, आणि मग पोलीस भरती. पण ॲज अ इंजिनिअरिंग केली होती, पोलीस भरतीचा काही विचार नव्हता, म्हणून मग मी राज्यसेवेचा विचार केला. ॲज सच जे प्रिपरेशन म्हणून एवढं हे होतं, पण 2016 जे थर्ड इयर वगैरे आहे तिथून थोडा अभ्यास सुरू केला होता. पण डिग्री झाल्यानंतर मग फुल फ्लेज बाकी अभ्यास सुरू केला होता. म्हणजे तुम्हाला पोलिसच खात्यात जायची सुरुवातीपासून इच्छा होती का? हां, ॲक्च्युली माझं बॉर्न ब्रॉटअप जे आहे ते, माझे वडील पोलीस आहेत सध्या, ते आपल्या संभाजीनगरला ASI म्हणून, आणि आम्ही जे राहायला होतो ते पोलीस क्वार्टरलाच होतं. त्यामुळं एक लहानपणापासून तिथं पोलीस इन्स्पेक्टर म्हणा किंवा मोठे अधिकारी इन्स्पेक्शनला यायचे, DYSP यायचे, IPS यायचे. तर ते एक त्यांचं एक बाल वयातच असं बघायचं की हा सगळे कसे येतात, तर ते एक फॅसिनेटिंग वाटायच्या गोष्टी. आणि म्हणून मग एक वाटायचं की आपल्याला पण की ते बालमनावर व्हायचा परिणाम, किती नाही म्हटलं तर, की नाही आपल्याला पण असंच काहीतरी मोठं व्हायचं, कंपनी जॉब नको, हे नको, ते नको. मग तिथून कुठंतरी विचार यायचे, पण स्कूलिंग टाईममध्ये एवढं काही सिरियस नसायचो. आणि मग ते विचार करत करत नंतर असं वाटलं की आपण यात म्हणजे इंटरेस्ट आहे आपल्याला आणि आपण इथं चांगलं पॅशनेटली गोष्टी करू शकतो. हा तुमचा PSIचा किती अटेम्प्ट होता सर? तसं मी राज्यसेवाच केलेली आहे जास्त, पण ज्यावेळेस थोडंसं तिकडं अनफॉर्च्युनेटली मला सक्सेस भेटलं नाही, तर त्यावेळेस मी प्लॅन बी म्हणून आलो. 2020चा माझा पहिला होता आणि 2021चा जो आहे तो सेकंड अटेम्प्ट होता. म्हणजे 2021ची जाहिरात आणि 2024ला याचा निकाल लागला. हो, 2021ची जाहिरात होती आमची. 2022ला त्याची प्री आणि मेन्स झाली. 2023ला मला वाटतं फिजिकल झालं आणि 24च्या मार्च महिन्यात आमचा इंटरव्ह्यू झाला आणि 8 एप्रिल 2024ला आमचा फायनल रिझल्ट आला. बरं सर, तुम्हाला पूर्व परीक्षेला किती मार्क होते? मला 2021ला 55 होते आणि 2022च्या पूर्व परीक्षेला 70 मार्क होते. 70 मार्क होते. आता आपण ही जी तुम्ही 2021ची जाहिरात म्हणतात त्यात तुम्हाला 55 मार्क होते. तुम्ही STI ला पण क्वालिफाय झाला होता का? हो, PSI आणि STI 2021ला आणि 2022ला मग सगळ्याच एक्झामला मी क्वालिफाय झालो. PSI, STI, ASO. सर, तुम्ही सांगितलं की 2021ला 55 मार्क आहेत, 2022च्या
परीक्षेमध्ये 70 मार्क आहेत. हां. हे मार्क कसे घेतले? ते आता हे बघा, मिनिमम जे आपण म्हणतो बुक सोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन, हा तर मॅक्झिमम यशवंतांचा फॉर्म्युलाच आहे. म्हणजे की बुक सोर्सेस वाढवण्यात काय अर्थ नाहीये. आता मला आठवतंय तसं 55 मार्क ज्यावेळेस होते त्यावेळेस मला प्रत्येकच विषयात थोडे 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 कमी होते. आणि मेन म्हणजे ॲप्टी जी होती त्याच्यात मी 2022ला खूप जास्त ग्रोथ झाली. ती सीसॅट राज्यसेवेला होतं त्यावेळेस 2021ला, तर त्या सीसॅटचा पण तिकडे फायदा झाला. आणि बाकी पण ज्यावेळेस आपण थोड्या थोड्या सिली मिस्टेक्स असतात त्या ज्यावेळेस अवॉइड करतो तर त्यावेळेस त्या पण खूप फरक पडून गेला. आणि मेन म्हणजे प्रिलिम जी आहे त्यात टाइम मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा हे 1च तासाचा पेपर आहे. आणि त्यात ज्याला टाइम मॅनेजमेंट जमतं तो एक 5 मार्काचा तरी गेन तुम्ही करू शकता. सर हाच जरा मुद्दा जरा विस्ताराने सांगा ना जरा, टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता म्हणजे बघा, तुम्ही 1 तासाचा पेपर आहे, तुम्ही जर एक OMR शीट घेऊन जस्ट तुम्ही रॅन्डम जरी गोल केले, तुम्हाला वाटेल तसं की A करा B करा आणि 100 गोल केले तरी मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, मला असं वाटतं की 7 ते 9 मिनिटाच्या दरम्यान तुम्हाला लागतं तुमच्या स्पीडनुसार. आणि बाकी ते तिथलची थोडीफार प्रोसेस त्याच्या 1-2 मिनिट पकडा. तर आपल्याकडे खरं विचार केलं तर म्हणजे एक 50 मिनिटच आहेत. त्यात तुम्हाला क्वेश्चन रीड करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, आणि त्यात विशेष म्हणजे ॲप्टी पण आहे, बरोबर, जिथं की आपल्याला सॉल्व्ह पण करायचं आहे. हिस्ट्री जॉग्राफी बघितलं तर येऊन जातं. मग आता आपण सब्जेक्ट वाईज कसं करू शकतो? हिस्ट्री जॉग्राफी ह्यांचे डायरेक्ट फुल टॉस असतात बऱ्यापैकी क्वेश्चन, की ही नदी कुठं आहे किंवा काय, हिस्ट्रीचं हे वृत्तपत्र कोणी काढलं. तर त्यात मला असं वाटतं ना की तुम्ही जर तुम्हाला एकदमच मायन्यूट लेवलला जर जे टाइम मॅनेजमेंट म्हणतो आपण, तर तो पूर्ण क्वेश्चन वाचायची पण गरज नाही पाहिजे, एवढं तुमचं पाठांतर पाहिजे. की म्हणजे आता समजा एखादं दर्पण नावाचं जे आहे ते कुणी सुरू केलं, तर ते आपल्याला कळलं पाहिजे पटकन. प्रश्न बघितलं की दर्पण हा प्रश्न आज असणार आहे, तो जर तुम्ही टाइम सेव्ह केला तर तुम्ही हिस्ट्री म्हणजे ते जे 15 क्वेश्चन आहेत ना ते फारच एक 5-6 मिनिटात पण तुम्ही हे करून टाका. 5-6 पण खूप झाले, म्हणजे खूपच लवकर होऊन जातात. जर तुम्ही असं मायन्यूट लेवलला जर हे केलं तर तो टाइम सेव्ह करत करत आपण ॲप्टीकडे येऊ शकतो. आणि कसं आहे ना, ॲप्टीला जेवढा तुम्ही जास्त टाइम देणार तेवढी तुमची ॲक्युरेसी राहील. म्हणजे तिथं असे पण मुलं आहेत की मग 15 पैकी 15 ते सॉल्व्ह करतात, आणि तो खूप मोठा बूस्ट असतो जर तुम्हाला STI S1 SR क्रॅक करायचे असेल तर तिथे. सर आता तुम्ही टाइम मॅनेजमेंटचं बोललात, त्यातली तुम्ही एक पद्धत सांगितली, वाचनाचं स्पीड पण महत्वाचं आहे का? हो, पण वाचन हे आपल्याला समजेल एवढ्या स्पीडचं पाहिजे. फक्त वाचत चाललोय म्हणजे पुढं चाललोय, मागे काय काही कळत नाहीये, तसं नाही. म्हणजे ना आपण आईजनी रीड करतो आणि ब्रेनवर त्याची प्रोसेस होते. फक्त रीडिंग जर केली तर आईजनी होईल, पण ती ब्रेनवर प्रोसेस नाही होणार. म्हणजे तुम्ही यू शुड बी केअरफुल की ते जे तुम्ही रीड करताय ते ब्रेनवर प्रोसेस होते, तरच ते रिटेन होणार आहे, तरच ते लक्षात राहणार आहे, आणि तरच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त वाचताय गोष्टी तर त्याचा फायदा होणार नाही, ते लक्षात राहणार नाही. तुम्ही नंबर ऑफ आवर्स बसता, तुम्हाला वाटेल की मी खूप अभ्यास केलाय काय, पण त्याचा आउटपुट नाही येणार एवढं. बरं, पूर्व परीक्षेला आपल्याला 7 घटक आहेत. आता बोलताना तुम्ही मॅथ रिजनिंगचा उल्लेख केला, इतिहासाचा उल्लेख केला आणि भूगोलाचा, बाकीचे पण इतर 4 घटक आहेत. ओके. पेपर सोडवत असताना किंवा अभ्यास करत असताना ह्यातला कोणता ऑप्शनलला घटक टाकला होता का किंवा टाकायला पाहिजे का? आता STI ASO आणि सब रजिस्ट्रार यांच्या जर तुम्ही जागा बघताय तर त्या मला वाटतं फार कमी वेळेस 100च्या वर जाता, त्यामुळे नॅचरली त्याचा कट ऑफ खूप जास्त लागणार आहे. जर तुमचा फोकस या 3 एक्झामवरती असेल तर मला वाटत नाही की ऑप्शनल टाकून तुम्ही ह्या एक्झाम म्हणजे प्री पास होऊ शकता. PSIची ॲड मोठी असेल तर एखादा सब्जेक्ट तुम्ही स्किप करून म्हणा किंवा थोडंसं एक तुक्केबाजी करून प्रीनी गेली. पण जर ह्या 3 एक्झाम तुम्हाला पास करायचं असेल तर मला असं वाटत नाही की कोणतं तुम्ही ऑप्शनल टाकायला पाहिजे. सगळं आपण कव्हर करायला पाहिजे. एखादा थोडासा 1-2 क्वेश्चनचा फटका बसला तर ठीक आहे, पण पूर्ण सब्जेक्ट तुम्ही सोडून देणं म्हणजे ती मोठी रिस्क ठरू शकते मला असं वाटतं. सर तुम्ही अभ्यास करत असताना आपण पुस्तक तर वाचतच असतो, तर तुमचा काय अनुभव आहे? फक्त पुस्तक वाचून पुरेसं आहे का वाचल्यानंतर नोट्स पण तयार केल्या पाहिजेत? हां, तर आता बुक आपण रीड करतो, समजा इन जनरल आपण जे नॉर्मल बुक रीड करत असतो, आपलं सेल्फ हेल्प बुक म्हणा किंवा काय, त्याचं आपल्याला पुढे काही असं हे नसतं की मला याच्यातला हा कंटेंट सगळ्यांना सांगायचा आहे किंवा याचा आउटपुट आणायचं, त्यामुळे आपण ते इन जनरल खूप कॅज्युअली रीड करतो. पण आपल्या एक्झामचं तसं नाही आहे. आपल्याला बुक रीड नाही करायची आहे, ती लक्षात पण ठेवायची आहे, त्यातले फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत एक्झाममध्ये. बरोबर आहे. रीड करताना आपण एक सब्जेक्ट रीड करत असतो, पण एक्झाम आपली प्री असेल तर 7 सब्जेक्ट, अजून मेन्स वेगळे असेल तर अजून जास्त सब्जेक्ट, राज्यसेवा मेन्स असेल तर मग तर खूपच जास्त. आणि मग त्यावेळेस एक बुक रीड करताना खूप इझी आहे, बुकमधून तुम्ही रीड करत असता,
पण ज्यावेळेस ते सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि तुम्हाला ते 1 तासात किंवा 4 तासात किंवा 3 दिवसात ज्यावेळेस रिप्रेझेंट करायचं असतं, त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींना ॲक्सेस करू शकता का? म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुम्ही जी बुक रीड केलेली आहे, मार्च महिन्यात तुमची मेन्स आहे, ऑगस्टपासून तुम्ही ज्यावेळेस ती मेन्स कव्हर करत करत जाता, ते मला असं वाटतं की एक 15-20 बुकपर्यंत राज्यसभा मेन्स असेल तर तेवढे होतं, PSI असेल तर एक 5-7 बुक, प्री असेल तर 5-7 बुक एवढं असतं. तर त्यावेळेस जेव्हा एका दिवसात तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही एवढा ॲक्सेस होणार आहे का तुम्हाला? म्हणजे त्या बुकमध्ये हा महत्त्वाचा कंटेंट आहे हे तुम्हाला माहीत राहणार आहे का? हे तुम्ही विसरून जाणार आहे. सो दॅट त्या वेळेसाठी मग आपल्याला नोट्स पाहिजे. मग आपण जर थोडी रिव्हर्स इंजिनिअरिंग केली तर मला असं वाटतं की मग मी काय विसरतो आता, की मी एखादा कॉन्सेप्ट आहे, समजा की कोणता एखादा आपण कॉन्सेप्ट पकडू, की तो कॉन्सेप्ट जो आहे तो मला एकदा मी समजून घेतला तर तो माझ्या लक्षात राहणार आहे, पूर्ण लक्षात राहणार आहे, आणि मी कधीही त्याला थोडंसं ओव्हरलुक केलं तर मला तो येऊन जाणार आहे. इनफॅक्ट मी तो विसरणार पण नाही आहे जर मी एकदम त्याला चांगल्या प्रॉपर समजून घेतलं. मग मी विसरेल काय? एखादी डेट आहे, एखादी फॅक्ट आहे, इकॉनॉमिक्सची एखादी समजा संख्या आहे किंवा आकडा आहे, किंवा देशाचा रँक आहे, किंवा जॉग्राफीमध्ये लांबी, त्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते. मग आपल्या नोट्समध्ये काय असायला पाहिजे? म्हणजे नोट्समध्ये असायला पाहिजे व्होलाटाईल पार्ट, जो की आपल्या मेमरी, जी ब्रेनची जी मेमरी आहे, आपल्याला कॉन्सेप्च्युअल मेमरी चांगली आहे, पण न्यूमरिक मेमरी जी आपली तर ती आपली वीक आहे, आपण विसरून जातो. मग याचा अर्थ काय? तर आपल्या नोट्समध्ये जे आहे ते फिगर्स, फॅक्ट्स जे आहेत ते पार्ट जास्त पाहिजे, ना की कॉन्सेप्च्युअल. नाहीतर मग आपण पूर्ण बल्की नोट्स बनवतोय त्याचा काही फायदा होणार नाही असं मला तरी वाटतं. तुम्ही जो आता सांगितलं की त्या बल्की नोट्स नसाव्यात, तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढायला सुरुवात केली ती, तर काय अनुभव होता? तुम्ही कशा तयार केल्या होत्या? तो ॲक्च्युली एक फार म्हणजे फनीच किस्सा आहे तो. मी सुरुवातीला असंच, आता त्यावेळेस तर एवढं पॉडकास्ट वगैरे नसायचे, तर मग सिनियरांना विचार, ज्यांनी पोस्ट घेतले त्यांना विचारा. तर मग सगळे म्हणायचे की नोट्स इम्पॉर्टंट आहे. पण एवढं असं मायन्यूट डिटेल कोणी सांगायचं नाही की तुम्ही अशा काढा तशा काढा. मग आपल्याला वाटायचं ना की नोट्स काढणं म्हणजे पोस्ट काढण्यासारखंच आहे. मग घरी जायचो. मग आता मला वाटतं ना की आपलं देसले सरांचं बुक होतं पार्ट 1. मला आजही आठवतं ना की 495 की 595 जे पेजेस होते बुकचे, आणि माझ्या नोट्स पण तेवढेच पेजेस चालते. दुसरं पुस्तक छापलं होतं मी फक्त पेन आणि लिहिलं होतं. मग मी आज विचार करतो, मग मी झेरॉक्स करून माझंच रीड करायचं ना. म्हणजे माझं त्यावेळेसचा जे इनपुट होतं, तर मी आज विचार केला तर मी इनपुट दिलं जवळपास 1-2 महिने लिहिण्यासाठी, आणि आउटपुट काय? ते काम झेरॉक्स मशीन 1 तासात करते. म्हणजे माझे 2 महिने 1 तासात कन्वर्ट झाले ना. त्याचा फायदाच काही झाला नाही. मी ती नंतर नोट्स कधी बघितल्या पण नाही, पण फक्त मला एवढं झालं की त्यात शिकायला खूप भेटलं. आणि आता माझ्या देसलेच्या ज्या नोट्स आहेत पूर्ण मला वाटतं 20 पेजेसच्या आतच आहेत, ज्या की म्हणजे दुपारी एक्झाम असले मी सकाळी बसलो तरी 1 तासाभरात 2 तासात ते रीड करून टाकतो. सर, आता तुम्ही बोलताय नोट्स बद्दल सांगितलं, त्याचा फायदा अर्थात आपल्या विद्यार्थ्यांना होईलच. मला दुसरं अजून एक महत्वाचा अभ्यास पद्धतीवरच प्रश्न विचारायचा आहे. आपण वाचन केलं पुस्तकाचं, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण नोट्स सुद्धा काढल्या. परीक्षेच्या आधी आपण जे विषय अभ्यासतो त्याचं रिव्हिजनचं किती महत्व आहे? आता एक नॉर्मल, आपण परत मेमरीवरती थोडं डिस्कस करूया की ज्यावेळेस आपण एक नॉर्मल बुक रीड करत असतो तर त्यातल्या बऱ्याच जे मायन्यूट डिटेल्स असतात ते आपल्या लक्षात नाही राहत. आणि बऱ्याचदा असं होतं ना की क्वेश्चन पेपर हा तो ट्रिकी असतो, म्हणजे त्याच गोष्टींवरती तो क्वेश्चन पेपर येतो. मग आपल्याला जे ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे त्यावर क्वेश्चन आला लकीली तर तो येणारच आहे. पण मग जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर ते सगळं जे आहे ते आपल्याला ब्लर होतं, आठवत नाही, किंवा हा ऑप्शन आहे की हा ऑप्शन आहे तसं होतं. म्हणजे आपण जे 4 ऑप्शन असतात म्हणजे 100%, त्यात 2 ऑप्शनवर आलं म्हणजे 50%. जर अर्धा क्वेश्चन पेपर आपला 50%वर आला ना तर त्यावेळेस बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी पण 50%च आहे. म्हणजे तुमचे अर्धे बरोबर येतील, अर्धे चुकतील, फार तर फार 60% बरोबर येतील, 40% चुकतील. आणि त्या ॲट द म्हणजे पेपर सॉल्विंग काय होतं की आपल्याला ज्यावेळेस कन्फ्यूज व्हायला लागतं 2 क्वेश्चनमध्ये, आपला कॉन्फिडन्स खूप ड्रॉपडाऊन होतो, की आपल्याला असं वाटत राहतं ना की मी एवढा अभ्यास केलाय, सगळं मला आठवत का नाही, आणि त्याचा इम्पॅक्ट ना पुढच्या क्वेश्चनवर व्हायला लागतो. स्टार्ट आपण पहिल्या क्वेश्चनपासून करतो, पण 50च्या पुढे ज्यावेळेस जातो मग एवढा कॉन्फिडन्स डाऊन होतो ना की असं वाटतं आता ही प्रिलिम्स काय माझी निघत नाही. पण तेच जर तुम्ही रिव्हिजन त्या टप्प्यात केलेली असली, म्हणजे जर मंडे संडेला पेपर आहे तर त्या लास्ट जर वीकला तुम्ही रिव्हिजन केली ना, त्याचा फायदा असा होतो की म्हणजे 2-3 फायदे आहेत त्याचे. तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो की मला सगळं येते, माझं रिव्हिजन झालंय, मी बुक रिडिंग केली आहे, नोट्सच्या रिव्हिजन पण केलेत, आणि तुम्हाला आठवायला खूप इझी पडतं. जसं की आता राज्यसेवेच्या पेपरला टाईम इनफ असतो त्यामुळे काही वाटत नाही, पण कंबाईनच्या पेपरला टाईम खूप कमी आहे. तर त्यावेळेस तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन केलेलं असाल ना तर ते तुमचा रिकॉलिंग पिरियड खूप कमी होतो, आणि एका क्वेश्चनला ते जाणवत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही जे काही 100 क्वेश्चन सॉल्व्ह करत असता तो रिकॉलिंग पिरियडच जर कमी झाला
तर तिथं सुद्धा आपले 3-4 मिनिट सेव्ह होतात. ते आपण ॲप्टीवरती जाऊ शकतो आणि 3-4 क्वेश्चन जर ॲप्टीचे सॉल्व्ह केले तर तुम्ही 4 मार्क गेन करता, जे की तुम्हाला SRA क्वालिफाय करायला खूप फायदा करतात. बरं सर, आता तुम्ही नोट्सबद्दल सांगितलं, त्यानंतर रिव्हिजन कशी महत्त्वाची हे तुम्ही सांगितलं. मला त्याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सराव पेपर सोडवणं महत्त्वाचे आहेत का? हां, जर तुम्ही आता फ्रेशर असाल, म्हणजे तुम्ही नुकतीच MPSC सुरू केलेली आहे, अजून तुम्हाला एक असं क्वेश्चन पेपरची एवढी कमांड आलेली नाही आहे, सिलेबस एवढा थरो नाही, तर सुरुवातीच्या काळात नक्कीच सराव पेपर सॉल्व्ह केले पाहिजे. कारण की किती म्हटलं तरी आपल्याला शेवटी आपण आलेलो इथं बुक रीड करायला नाही आलेलो. आपलं प्रत्येकाचं गोल आहे आपल्याला कोणती ना कोणती पोस्ट घेऊन इथून निघून जायचं आहे, बरोबर. मग आपण बुक रीड करतोय, बुकमध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे. त्यात मी कशावर फोकस करू, कशावर नाही करायचंय, काय स्किप करायचंय आणि कशावर स्पेशल एम्फसाइज करायचं हे कसं कळणार? म्हणजे जे आपला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे तर आपले वाटाडे आहेत. हे आपल्याला सांगताय की तू हे कर, हे नको करूस, हे कर, हे नको करूस. तर मग त्यात जर आपण सराव पेपर सॉल्व्ह केले किंवा PYQ पण म्हणजे सेमच आहे. सराव पेपर एखाद्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस समजा किंवा आयोगाचे केले तर बेस्टच आहे. ते आपल्याला सांगता की बाबा तू हे नको वाचू, हे वाच याच्यावर. मग ते आपलं जे एम्फसिस आहे ते एक्झॅक्ट व्हायला लागतं. मग नंतर आपल्याला कळायला लागतं की काय वाचायचंय, काय नाही वाचायचंय, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. त्यावेळेस मग आपला टाइम खूप कमी होतो सेम बुक रीड करायला. तर सुरुवातीच्या काळात तर आपण करायलाच पाहिजे. नंतर मग ते डिपेंड आहे की तुम्हाला जर टाइम असेल तर करा, अदरवाईज एवढी काही गरज नाही. आता मला आजही आठवतं ना की मी 19 पर्यंत टेस्ट सिरीज लावलेले आहेत राज्यसेवेला, पण नंतर बरीच कमांड आलेली होती. मग मी फक्त PYQचं अनालिसिस करायचो आणि हे करायचो. प्रॅक्टिस पेपर एवढे सॉल्व्ह नाही केले, सुरुवातीच्या काळात केले होते त्यामुळे कमांड येऊन गेली होती. मग नंतर फक्त बुक रिडिंग करायचो आणि नोट्स रिडिंग आणि रिव्हिजन्स. सर, मला पूर्व परीक्षेमधलाच एक घटक तुम्ही वारंवार मगाशी बोलताय, तो म्हणजे गणित बुद्धिमत्तेचा आहे. आता तुम्ही मगाशी म्हणलात की फक्त OMR शीटवर आपल्याला गोल करायला 7 ते 9 मिनिटं लागतात. बरोबर, म्हणजे तिथं तो वाचनाचा काही संबंधच नाही. तुम्ही वाचताय आणि फक्त ते ठरवून गोल करताय. आपल्याला 50 मिनिटं मिळत आहेत, त्यातले 15 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे सोडवायचे. कसं ते बसवायचं गणित बुद्धिमत्तेला कसं? कारण की विद्यार्थ्यांच्या बऱ्याच लोकांचे ते तिथपर्यंत ते जातच नाहीत आणि गेलं तर ते इतका कमी वेळ उरलेला असतो की त्यात ते त्या मेंटॅलिटीने तो प्रश्न नाही सोडवू शकत विद्यार्थी. ओके, आता बघा, आता इन जनरल आपण म्हणतो की इंजिनिअरिंग वाले म्हणा किंवा मॅथ बॅकग्राऊंड ज्यांचं आहे त्यांना मॅथ ॲप्ट इझी जातं. ठीक आहे, आपण त्यांना म्हणजे ठीक आहे ते तर करणारच आहेत. पण जे नॉन टेक बॅकग्राऊंड आहे, तर आता मॅथ्सचं बेसिक आहे की तुम्हाला प्रॅक्टिसच करणे, म्हणजे प्रॅक्टिस 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 इट इज द सोल्युशन. की तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना, तर एक बुक घ्या जे मार्केटमध्ये चांगलं आहे, कोणतंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही, आणि त्याला जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, एखादा समजा चॅप्टर आहे तो सॉल्व्ह करा, त्याचे जे वेगवेगळ्या टाईपचे जे सम्स आहेत ते सॉल्व्ह करा, त्यांनी नॅचरली तुमचं ते वाढणार आहे. आणि ॲट द सेम टाइम आपल्याला जे 85 क्वेश्चन्स आहेत ते नॉर्मल जर तुम्ही जे काय तुमचा टाइम स्पॅन आहे त्यात तुम्ही सॉल्व्ह करताय तो पण रिड्यूस करा. कसं आता आपण सांगितलं की तुम्ही रिव्हिजन जास्त करा, तुमचा रिकॉलिंग पिरियड कमी होईल. सर्कल जे आहेत ते आता मी काय करायचो, ॲट द एंड सगळे सर्कल करायचो. बरेच जण एक क्वेश्चन झाला की एक करतात, तर मला असं वाटतं एक क्वेश्चन झाला की लगेच करायला टाइम थोडा जास्त लागतो. परत सर्कलमध्ये पण बरेच जण मिस्टेक करतात, सिक्वेन्स चुकवतात. म्हणजे आपल्याला मॅथवर फोकस करायचा आहे, पण ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बाकीकडून सगळीकडून टाइम सेव्ह करून आणायचा आहे आणि तो सगळा टाइम मॅथ्सवर द्यायचा आहे. आणि राहिला प्रश्न फक्त मॅथ्सचा जर विचार केला तर आपल्याला घरी त्याची एवढी प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जे आता PYQ बघायचे त्यात कोणत्या आता समजा ते टाईमवर आलाय का, बोटवर आलाय का, कशावरती आलाय, ते सगळे त्याला सेग्रिगेट करायचं. आता बऱ्याच क्लासेसचे बुक्स आहेत त्यांनी रेडीमेड केलेलं आहे, आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची. ते PYQ प्रॅक्टिस करायचे आणि प्रॅक्टिस करून 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 तिथलचं तुमचा टाइम रिड्यूस होणार आहे. ओव्हरऑल जे 85 क्वेश्चन आहेत त्याच्यात पण तुमचा टाइम रिड्यूस होणार आहे. हा सगळं तुम्हाला तिथे वापरावा लागेल. पण अल्टिमेटली हेच आहे की मॅथ्समध्ये मार्क वाढवायचे असेल तर आपण हे नाही म्हणत बसायचं की मी नॉन टेक बॅकग्राऊंडचं आहे, जमणार नाही, असं काहीच नाही. जमणार सगळ्यांना आहे. इंजिनिअरिंगवाल्यांना टाइम थोडासा कमी लागेल कारण की त्यांनी पहिले टाइम दिलेला आहे. नॉन टेकवाल्यांना टाइम जास्त लागेल कारण त्यांनी पहिले नाही दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला मार्क घ्यायचे, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमणार आहे. म्हणजे इम्पॉसिबल असं नाही आहे, थोडंसं जड जाईल पण इट इज नॉट असं की इम्पॉसिबल नाही, होऊ शकतं. करा लागेल, फक्त करा लागेल. तर आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो. ओके, पूर्व परीक्षेनंतर जो महत्वाचा टप्पा आहे तो मुख्य परीक्षेचा आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजीचा. जरा मराठी आणि इंग्रजीवर थोडंसं विस्तारानं सांगा. हां, आता मराठी आणि इंग्लिश जे आहेत मला वाटतं की त्यांचं आपल्याला माहिती आहे सगळ्यांचं की मराठी मोरावाळिंबे आणि इंग्लिश जे आहे कोणी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज करतं, कोणी पालनसुरी, जे तुम्ही, आणि कोणी महेश पाटील सरांचे क्लासेस पण बरेच जण करतात. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एक एक सोर्स जो आहे तुमचा कंपल्सरी. आता मी तर मराठीला मोरावाळिंबे आजपर्यंत केलेलं पण नाही, बाळासाहेब शिंदे सरांचाच क्लास केलेला आहे आणि त्यांचीच मी ती जी बुक आहे ती यूज केलेली आहे. सेम फॉर इंग्लिश. तर तेच तुम्ही करा, त्याला खूप जास्त रिव्हिजन करा. वन्स अगेन आपण जे PYQ आहेत ते बघतोय की कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आता बघा, कंबाईनला जर बघितलं
तर वन लाईनर क्वेश्चन जे आहेत मराठी इंग्लिशला त्याची थोडीशी शक्यता जास्त आहे. आणि जर राज्यसेवेला बघितलं थोडे मल्टी लायनरचा जो टाईप आहे तो येतो आणि पण सेम टाईम आहे, 100 क्वेश्चन आहेत, इकडे पण 1 तास आहे, तिकडे पण 1 तास आहे. तर मग त्यावेळेस काय, मराठी आणि इंग्लिशचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की पेपर कम्प्लीट करणे, राईट. की बाकी पेपरला टाइम थोडासा जास्त असतो, तर राज्यसेवा मेन्सला बाकीच्यांना 2-2 तास असतं, त्यामुळे तिथं वेळेचा प्रॉब्लेम येत नाही. मराठी इंग्लिशला काय होतं, आता लास्ट इयर माझा फ्रेंड आहे, त्याने मला असं वाटतं ना की एक त्याचे 10 क्वेश्चन्स राहून गेले, तो तिथं कॉम्पिटिशनमध्ये किती मागं आला. म्हणजे एनी हाऊ तुम्हाला पेपर कम्प्लीट करणे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमचा पेस सेट करणे. तर तो पेस सेट करण्यासाठी आहे ना, ह्या ज्या मराठी इंग्लिश पण ॲप्टीसारखं आहे, थोडं खूपच रिव्हिजन लागते आणि पाठांतर पण बरंच लागतं. जी वोकॅब आहे आपलं, ते सगळं जो आहे वोकॅबचा पार्ट, म्हणी, मराठीच्या म्हणी, तो तुम्हाला खूप लर्न पाहिजे. बघता क्षणीच तुम्हाला त्याचं उत्तर हे झालं पाहिजे. खूप असं बसलं आणि आठवत बसलं, लॉजिक लावत बसलं, ह्याला टाईम नाही आहे. आणि जे मराठीचे काही बेसिक्स ग्रामर आहे ते आणि इंग्लिश ग्रामर याचे तुमचे कॉन्सेप्ट जर चांगले क्लिअर असेल तर तिथं देखील तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. पण एवढं आहे की तुम्ही जर चांगलं केलं ना तर मराठी इंग्लिश खूप जास्त मार्क देऊ शकतं. आता तर वोकॅब जे आहेत मराठी आणि इंग्लिशचे ते बऱ्यापैकी PYQs येतात, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले बेस्ट सोर्स तुमचा काय असेल वोकॅबसाठी, तरी मी म्हणेल मराठी आहे पण आणि इंग्लिश, तर तुम्ही PYQ सगळ्यात पहिले पाठ करा. जर तुमच्याकडे टाईम उरतोय, तुम्हाला आता वाटतंय की मी खूप हे गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि मला आता अजून जास्त मी करू शकतो, तर मग तुम्ही दुसरीकडे स्विच करा. पण व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बी क्लिअर विथ दिस वोकॅब PYQ. पाठच पाहिजे, पाठच. कारण PYQचा क्वेश्चन येतोय आणि तो चुकतोय म्हणजे मी तर म्हणेल पाप येते डायरेक्ट. अगदी सर. आता मराठी आणि इंग्रजी बद्दल तुम्ही बोललात, पुढचा भाग जो आहे तो ग्राउंडचा आहे. किती मार्क होते तुम्हाला ग्राउंडला आणि कशी तयारी केलीत? हां, आता ग्राउंड जर म्हटलं PSI, आता टिपिकल आपण म्हणतो ग्राउंड, मला ॲक्च्युली 90 मार्क्स होते आणि माझे जे मार्क्स होते ते सगळे लॉंग जम्पमध्ये गेलेले होते. पण मला असं वाटतं ना, आपल्या ग्राउंडबद्दल मिथ्स खूप आहेत मार्केटमध्ये की खूप अवघड असतं, खूप हे असतं, डाएट खूप फॉलो करावं लागतं. ठीक आहे, थोडाफार त्रास होतो, मी नाही म्हणत नाही, त्रास होतो. इनिशियली असं वाटतं की इम्पॉसिबल आहे, होणार नाही, सगळं वाटतं. पण आपण एकदा पाण्यात उतरलं ना तर ॲटोमॅटिकली आपल्याला रस्ता सापडायला लागतो. जस्ट ना यू हॅव टू एंटर, तुम्ही स्टार्ट करा. मिथ्स खूप आहेत की असंच करा, असंच नका करू. आणि मला एक ग्राउंडबद्दल सगळ्यांना सांगायचं आहे ना की आपण जे आहे ते जे आता म्हणजे मी कोणाला दोष नाही द्यायचा मला, पण आपल्या याच्यात अनफॉर्च्युनेटली काय ना, स्किल्सवरती फार कमी फोकस केला गेलेला आहे. मी बऱ्याच ठिकाणी ग्राउंडचं बघितलं आणि जे रिगरस वर्कआउट आहे, म्हणजे सकाळी जो 6ला जातो आणि 10ला येतो तो बेटर आहे, सकाळी 5:30ला जातो आणि तो 11ला येतो तो बेस्ट आहे. पण मला असं वाटतं ना, तुम्ही हार्डवर्कवर नका फोकस करू. हार्डवर्क तर आपल्याला करायचंच आहे, नो डाऊट. एका थ्रेशोल्डपर्यंत तुम्हाला हार्डवर्क करणंच आहे, पण तुम्ही स्किल्सवर फोकस करा. जसं की आता रनिंग इव्हेंट आहे, रनिंग इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त आपलं काय आपलं हे होणार आहे, आपले लेग्स आहेत, थाईज आहेत आणि जे आपले कोअर आहेत, तर लोअर कोअर जो आहे हा मेजॉरिटी ऑफ पोर्शन आहे आपली रनिंग कव्हर करायला. मग आपण जर फक्त पळत जातोय की आज टार्गेट ठेवलंय 5 किलोमीटर पळायचंय, उद्या 7 किलोमीटर पळायचंय, थोडंफार आउटपुट येईल, पण आपल्याला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे की आपण खूप हार्डवर्क करतोय. पण जरुरी नाही की तेवढं आउटपुट येईल, तुम्ही खूप कमी काळात पण खूप जास्त आउटपुट आणू शकता. थोडं ना स्किल्सवर फोकस करा. यूट्यूबला खूप जास्त जे चांगले क्वालिटी कंटेंट अवेलेबल आहे की एक्झॅक्ट मसल्स कोणत्या आहेत, आता थाईची मसल कोणती आहे त्याच्यावर आपण फोकस करूया, किंवा जे काल्स आहेत त्याच्यावरती कसं फोकस करूया, लोअर कोअरचे वर्कआउट्स आहेत त्याच्यावर कसं फोकस करूया, म्हणजे 800 मीटरमध्ये शेवटच्या 200 मीटरला कोणत्या मसलचा फायदा होतो, इनिशियल 200 मीटरला कोणता फायदा होतो, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही फोकस करा. म्हणजे आपल्या इथं काय होतं ना की असंच करा, हेच वर्कआउट करा, तेच वर्कआउट करा, इतकं रिगरस करा, रिगरस नाही केलं तर होणार नाही, या टाईपचे मिसकॉन्सेप्शन्स खूप आहेत. पण तेच जर आपण ते जे ऑलिम्पिकवाले जे आहेत त्यांच्यासारखे म्हणजे टू द पॉईंट मसल, तर ही मसलच मला डेव्हलप करायची, मग मी त्याच्यासाठी काय करू. जसं की आपलं आता पुलअप्स आहे, तर मला वाटतं बायसेप ट्रायसेपचं वर्कआउट आहे, मग मी बायसेप ट्रायसेपचं वर्कआउट जिममध्ये पण करू शकतो ना, बेटर वेमध्ये करू शकतो. इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत, अंडर रूफ आहे, पावसाचं टेन्शन नाही, उन्हाचं टेन्शन नाही, AC आहे, तिथं मी हे करू शकतो. कमी एफर्ट देऊन मी हे करू शकतो. त्याच्यानंतर काल्स मारल्या, माझं थाई जे आहे ते काल्स टाईट झाल्या, तर त्याचा मला शेवटच्या ज्या आहे डिस्टन्स त्याच्यात फायदा होणार आहे, मी त्याच्यावर फोकस करतो. म्हणजे तुम्ही टू द पॉईंट वर्कआउट करा ना. जरुरी नाही की गेलंय ग्राउंडला आणि पळतच सुटलंय, म्हणजे सुसाट वेगानेच पळलं म्हणजे जास्त मार्क येणार आहे, जरुरी नाही. प्रत्येक टू द पॉईंट, प्रत्येक मसल फोकस करा. कोण काय डेव्हलप करू, मी कशासाठी डेव्हलप करू, याचा पर्पज काय, त्याचा पर्पज काय, स्वतःला क्वेश्चन विचारा, सरांना पण क्वेश्चन विचारा की याचा पर्पज काय. मी 5 किलोमीटर पळतो, मला प्रॉब्लेम नाही, मी 7 पण पळतो, पण याचा फायदा काय. जर मी फक्त हे मारतोय की म्हणजे थाईज मारतोय किंवा आपण त्याला काय म्हणतो कार्ब्स मारतोय, त्याच्यात जर जास्त फायदा होत असेल तर काय गरज आहे पळायची ना.
म्हणजे तुम्ही स्किल्सवर फोकस करा. हार्डवर्क तर सगळेच करतायत आणि खूप स्किल्समध्ये कमी हार्डवर्कमध्ये खूप जास्त आउटपुट येतं. असं काही नाही आहे की खूपच जास्त मेहनत केली पाहिजे. मेहनतीवर तर फोकस करायचंच आहे, पण स्किल्सवर जास्त फोकस करा. सरांनी आता आपल्या ग्राउंडबद्दल माहिती सांगितलेलीच आणि टू द पॉइंट त्यांनी बऱ्याचशा गोष्टी समोर आणलेल्या आहेत ज्या इथून पूर्वी नव्हत्या आल्या. सर, आता जो शेवटचा टप्पा जो आपल्या परीक्षेचा आहे तो म्हणजे मुलाखतीचा. तुम्ही स्वतः राज्यसेवेच्या 2 मुलाखती दिलेल्या आहेत, बरोबर आहे? त्यामुळे मुलाखतीचा अनुभव तुम्हाला होताच. कशा पद्धतीनं तुमची मुलाखत झाली हा पहिला प्रश्न, आणि मुलाखतीची तयारी कशी करावी एकूण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. अच्छा, मुलाखत जे आहे ते आता बऱ्यापैकी आपण प्री क्वालिफाय केलेली असती, मेन्स क्वालिफाय केलेली असती आणि सगळ्यात शेवटचा स्टेज आहे राज्यसेवेला पण सगळ्यात शेवटची PSIला पण. म्हणजे तुम्ही खूप जास्त मुलांमधून नियर अबाउट 2, 2.5, 3 लाख मुलांमधून तुम्ही 1000, 2000, 3000 लोकांमध्ये आलेलं असतं. कॅलिबर तुमच्यात खूप आहे, पोटेन्शियल तुमच्यात खूप आहे, तुम्ही खूप मोठ्या लेवलला आले. तर सगळ्यात पहिले स्वतःवरती विश्वास करा की मी पण काहीतरी आहे, आय हॅव एन एक्झिस्टन्स. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं ना की मुलाखत म्हणजे असं काही नाही की खूप असं आता गेलोय मी आणि ते सर खूपच जगावेगळा काहीतरी क्वेश्चन विचारणार आहे, काहीच नाही. खूप नॉर्मल असतं. खूप आपण जातो ते आपल्याला ॲज अ नॉर्मल क्वेश्चन विचारता, आपल्याला त्याला नॉर्मलीच आन्सर करायचे. मला खूप एक्सपिरियन्स आहे. मी ना आता 2021ला पण बघितलं, PSIला पण बघितलं ना, मुलं फार पॅनिक होऊन जातात. मला समजत नाही ते का होतं आणि त्यांना कशाची भीती वाटते. ठीक आहे, करिअरचं चिंता सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाला आयुष्य सेट करायचं आहे, प्रत्येक जण आयुष्य डावावरती लावून आलेलं आहे, 5-5 वर्ष दिलेले. थोडी एन्झायटी असणं गरजेचं आहे, असते देखील, पण त्याला ओव्हरकम करून आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप मुलं तिथं ना पॅनल समोर ते अक्षरशः म्हणजे एवढं पॅनिक होऊन जातं की काय बोलावं त्यांना हे पण कळत नाही. आणि एकदा एखादा क्वेश्चन चुकला तर ते एवढं घाबरून जातं की अक्षरशः बरेच उदाहरण आहेत. म्हणजे मुलं सांगता बाहेर येऊन की पॅनलवाले त्यांना म्हणत होते की तुम्ही थोडंसं स्टेबल व्हा, पाणी प्या, काही प्रॉब्लेम नाही, आपण रिलॅक्स इंटरव्ह्यू घेऊ. मी म्हणतो एवढी म्हणायची वेळ काय ती आहे? आपण आता ऑलमोस्ट सगळे 25+ आहेत. आपल्याला तेवढी स्टॅबिलिटी पाहिजे, इमोशनल स्टॅबिलिटी पाहिजे. फिअर सगळ्यांना आहे, पण त्याला ओव्हरकम पण करता आलं पाहिजे ना. मग अदरवाईज होतं काय, आपल्याकडे नॉलेज असतं, कंटेंट असतं, बोलायचे स्किल्स असतं, पण तेवढ्या पॅनिकनेसमुळं जे आयुष्याची जास्त चिंता करतो आपण आणि एवढं घाबरून जातो की मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की हां हे सर खूप रोस्ट करता, हे ग्रिल करता. त्याच्यामुळे एवढं आता लास्ट इयर 2021ला असंच झालं. मला पहिल्यापासून एक पोलीसचं होतं, तर दिगावकर सर त्यावेळेस होते, ते आता रिटायर झाले. मला असं खूप वाटायचं की मला आहे ना दिगावकर सर आले पाहिजे. म्हणजे मला आतून विश होती की दिगावकर सर आले पाहिजे, दिगावकर सर आले पाहिजे. आणि शेवटी टेलिग्रामचा ग्रुप होता आणि माझा इंटरव्ह्यू शेवटच्या टप्प्यात होता आणि सगळे ग्रुपवरती दिगावकर सर खूप रोस्ट करता, दिगावकर सर खूप ग्रिल करता. आता ते फॉर्च्युनेटली मला दिगावकर सर आले मॉर्निंगला आणि मी खुश की माझी इच्छा पूर्ण केली देवाने. आणि पण एक बॅक ऑफ द माइंड हे पण टेन्शन की सगळे म्हणताय खूप ग्रिल करताय. माझा सेकंड लास्ट इंटरव्ह्यू, मी मध्ये गेलो नंतर म्हटलं आता ठीक आहे, आता जसं होईल तसं होईल. मग बसलो, इंटरव्ह्यू स्टार्ट पण झाला, सरांनी क्वेश्चनिंग सुरू केली, आमचं झालं सुरू. मी आन्सर देत गेलो, काही क्वेश्चन आले नाही. असं नाही की मी 100%, मला तर वाटतं एक 70 अराउंडच मी दिलेले. 30% मला आले पण नाही. 1-2 क्वेश्चन तर एवढे अननोन होते की म्हणजे मला हे सुद्धा कळलं नाही की तो क्वेश्चन कोणत्या स्ट्रीमचा आहे. मला एक क्वेश्चन लिटरली आजही आठवतो की त्या IPS सरांनी विचारलेला. मला ते शेवटपर्यंत वाटत होतं की तो इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन आहे, माझ्या डिग्रीचा. मी घरी येऊन ते गुगल चेक केलं तर तो लेबर थिअरी होती. मी नशीब म्हटलं, मी त्याच्यावर काही कमेंट नाही केली. सर म्हटलं तुला हे कळतंय का प्रश्न कशाचा आहे? पण एवढं होतं की मी तिथं घाबरलो नाही. मी म्हटलं, मी ऐकलं ते, मी म्हटलं सॉरी सर मला येत नाहीये. तेवढं आपण सांगितलं पाहिजे. त्यांना पण अपेक्षा नाही की तुम्ही 100% देणार, नाही येणार ना. आता बरेच क्वेश्चन आहेत, प्रत्येकाचे थॉट वेगळे, तर आपण त्या केसला पॅनिक नाही व्हायला पाहिजे. इव्हन तो दिगावकर सर मला म्हटले पण होते एका क्वेश्चनला की तुम्हाला नसन येत तर सरळ नाही म्हणा, मग की तुम्ही उगाच काही पण सांगू नका. मी म्हटलं म्हणजे आय वॉज लाईक की हां ठीक आहे. मी त्यात पण पॅनिक नाही झालं. मला आज असं वाटतं की सरांना ते चेक करायचं होतं की याचा कॉन्फिडन्स लेवल आता डगमगतोय का किंवा काय. नाही आले क्वेश्चन, बरेच नाही आले. असं नाही की मी 100% देत गेलो, पण जे आले ते खूप छान दिले, बोलत गेलो आणि शांत नाही राहिलं. म्हणजे शांत एक नाही राहायला पाहिजे ना, की समोरच्या माणसाला आपल्याला जज करायचं आहे. इंटरव्ह्यू म्हणजे काय, पॅनल आपल्याला जज करत आहे. मग तो जज ज्यावेळेस आपल्याला तो करत असतो, आपण शांत राहून तो कसं जज करेल ना. आपले ओपिनियन्स आपल्याला एक्सचेंज करावे लागतील. जे तुम्हाला काय वाटते तुम्हाला, ते जर तुम्ही त्यांना जेवढं जास्त सांगणार आहेत तेव्हा त्यांना कळेल, अरे हा माणूस थोडा रूड आहे का, पोलाईट आहे का, बोलतोय का, याला उत्तर येत आहे का, उगाच काही फेकाफाकी करतोय. तर बरेच मुलं बोलत पण नाही. आणि ना सगळ्यात मेन म्हणजे इंटरव्ह्यूला आपण फार इंटरव्ह्यू तुम्ही परत समजून घ्या की असं आपण हे नाही आहे की खूप असे एक्झॅजरेटिंग उत्तर द्यायचे किंवा काय. एखाद्या प्रश्नाचं नॉर्मल उत्तर असू शकतं. म्हणजे लाईक आता तुला जर समजा, आता मी हे सांगतो की आमचं एक होतं, तर त्यांनी स्टार्ट केला, आई वडील काय करताय, आई वडील काय करताय म्हणे, तर तो म्हटला शेती करताय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही.
म्हणजे सुरुवातीचे 1-2 मिनिटात इंटरव्ह्यू पुढे गेला, टेक्निकल झालं, सगळं झालं. करंट एज रनिंग आहे 26-27. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पॅरेंट्स तुमचे काय आहेत, फार्मर आहेत. आपल्याला स्वतःला स्टेबल करायचं आहे फायनान्शियली. बी प्रॅक्टिकल ना, तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे, पॅरेंट्सला पण फायनान्शियल स्टेबल करायचं आहे. त्यांनी जेवढ्या आतापर्यंत खस्ता खाल्ल्या आहेत, आपल्याला त्यांना स्टॅबिलिटी द्यायची आहे. आपण पुअर कंडिशनमधून आहेत, आपण पहिलेच सांगितले. ॲट द लास्ट तुम्हाला विचारलंय की तुम्ही जर इथं सिलेक्ट नाही झाले तर तुमचा प्लॅन बी काय असणार आहे. प्रॅक्टिकॅलिटी मला वाटतं असायला पाहिजे. त्यावेळेस जर आपण म्हणतोय समजा सर मला एनजीओ स्थापन करायची, प्लॅन बी एनजीओ स्थापन करणं चांगलं आहे, पण मला असं वाटतं ना पहिले आपलं पोट भरलं पाहिजे. दुनियानंतर उद्धार करा, तुम्ही जगाला नंतर मोठं करा, पहिले आपण हे करा. ते खूप इरॅशनल होतं आणि खूप असं कॉन्ट्रास्ट वाटतं मला. म्हणजे पॅनलला काय वाटलं, अरे तू पहिले इनिशियलीच तू 1-2 मिनिटात सांगतोय की तुमचं सर्वायवलचे प्रॉब्लेम आहेत, मला म्हणजे फार्मर आहे घरी, हे बॅकग्राऊंड एवढं वीक आहे, एनजीओ एस्टॅब्लिश करून तू कोणाचं वेलफेअर करतोय, तुझेच घरचे वांदेत. तर एवढं प्रॅक्टिकल आपण असलं पाहिजे की सर माझं इथं नाही झालं तर मी ग्रुप बी बघेल, ग्रुप बी नाही झालं तर ग्रुप सी बघेल, नाही झालं तर मी कुठेतरी मग आता ITचा क्लास करेल, किंवा तुम्ही नॉन टेक बॅकग्राऊंड असेल तुमचं शॉप टाकेल, हे प्रॅक्टिकल झालं ना. पहिले अर्निंगचा विचार करा, त्याच्यानंतर जगाचा करा. एवढं प्रॅक्टिकलिटी राहिलेत मला असं वाटत नाही की काही. म्हणजे मला त्यांनी विचारलं की प्लॅन बी काय, सर मी म्हटलं मला 2021ला PSIला छान मार्क आलेले. मीच त्यांना सांगितलं की जर माझं इथंही नाही झालं सर तर मी कॉर्पोरेट एक्सप्लोर करणार आहे. जस्ट सिम्पल आन्सर. असं काही गरजेचं नाही आहे. आणि मला असं वाटत नाही की मला ठीकठाक मार्क आले, मला 70 मार्क दिले होते त्यांनी 2021च्या इंटरव्ह्यूला राज्यसभेच्या. सर आता ह्या सगळ्या पद्धतीनं प्री मेन्स ग्राउंड आणि मुलाखतीवर आपण बोललो. तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला की तुम्ही राज्यसेवेची सुरुवातीपासून तयारी करत होता, तुम्ही राज्यसेवेच्या मेन्स लिहिलेल्या आहेत आणि तुम्ही PSIच्या पण परीक्षा दिलेल्या आहेत. आता बऱ्याच वेळा असं झालं असेल तुम्ही राज्यसेवेच्या पण मेन्सला आहात, PSIच्या पण मेन्सला आहात, किंवा राज्यसेवेचे इंटरव्ह्यू समोर आले आणि त्याच वेळेस इकडे ग्राउंड सुरू आहे. मग काय कशा पद्धतीनं तुम्ही ते हँडल केलं आणि तुमचा विद्यार्थ्यांना काय सल्ला आहे? हां, तर या गोष्टीत मी विचार करेल ना की आपण सध्या एजवरती विचार करू. जर समजा तुमचं एज आहे 23-24, तर त्यावेळेस आपली हाय रिस्क टेकिंग हे असते कॅपॅसिटी. आपण रिस्क जास्त घेऊ शकतो, फॅमिली प्रेशर, सोसायटल प्रेशर आपल्यावर कमी असतं. तर त्यावेळेस यू कॅन गो विथ म्हणजे राज्यसेवा. कारण की शेवटी हे जास्त आहे, क्लास 1 आहे, तुम्ही बेटर रिस्क घेऊ शकता. 27-28 आहे तुम्ही, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिली टेन्शन, फायनान्शियल टेन्शन, सोसायटीचं टेन्शन आहे. त्यावेळेस मला असं वाटतं ना की मोठ्या रिस्कपेक्षा सेफ साईड खेळा, की मला इझिएस्ट काय भेटेल. आता 2021चा किस्सा होता ना की त्यावेळेस राज्यसेवेची प्रिलिम्स होती, मला वाटतं की जानेवारी 2022ला, आणि फेबच्या एंडला PSI 2020ची मेन्स होती. आता मी प्री क्वालिफाय केलेली. मला असं वाटतं ना की त्या टाईमला मी एक फोकस करायला पाहिजे काहीतरी, राज्यसेवा किंवा मी पॅरलली दोन्ही गोष्टी केल्या. फॉर्च्युनेटली 2020ची जी PSI फेब महिन्यात ती पोस्टपोन झाली. नाहीतर मला ना जानेवारी महिन्यात अंदाज आला होता की मी आता PSI काय होत नाही, कारण ते माझ्याकडून ती मेन्स मला कमांड आलीच नव्हती. मग मला त्यावेळेस कळालं की माझी ती चूक झाली, आणि मी त्यावेळेस PSIवरती पण फोकस केला आणि राज्यसेवेवरती पण फोकस केला. मला त्याचं पे करावं लागलं. माझी राज्यसेवेची 2021ची पोस्ट 1.75 मार्क्सनी माझी लास्ट पोस्ट गेली. मला असं वाटतं की मी आयदर PSI केलं असतं ना तर इकडे मी टॉप 20 आलो असतो, नाहीतर फुल प्लेज राज्यसेवा केली असती तर तिथं मी एक लास्ट पोस्ट मला 1.75 भेटलीच असती, पण मला एक 7.5-8 मार्क्स जर अजून जास्त असते तर मी सेक्शन ऑफिसर झालो असतो. आणि ते 7.5-8 मार्क्स माझ्यासाठी मिळवणं काहीच अवघड नव्हतं. पण दोन्ही दगडावर पाय ठेवला आणि प्रॉब्लेम झाला. तर माझं एक म्हणजे सजेशन राहील की तुम्ही ठरवा एक तुमचं, त्याला थोडे डायमेन्शन्स आपण सेट करू की तुमचं एज डायमेन्शन आहे, की तुमचं एज किती आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. बऱ्याच जणांना फायनान्शियल ते सस्टेन नाही करू शकत, तुमची फॅमिली हे असते, काहींना फॅमिली चांगली असते सपोर्टिव्ह, काहींचा प्लॅन बी सेट असतो. तर हा सगळा विचार करा. म्हणजे एखादा मुलगा आहे 29 वर्षाचा आहे आणि त्याला घरी चांगलं आहे, घरी काहीतरी बिझनेस वगैरे आहे, मग तो हाय रिस्क घेऊ शकतो ना, की मी DC साठी ट्राय करतो, DYSP साठी ट्राय करतो, PSI नाही जरी झालं तरी माझं आयुष्य बंद नाही होणार आहे, मी चालले जाईल बिझनेस स्टार्ट करेल. पण एखादं तेच थोडंसं नॉर्मल बॅकग्राऊंड आहे किंवा फायनान्शियल एवढं स्टेबल नाही, तर त्यांनी मात्र सेफ खेळलं पाहिजे. मग त्यावेळेस इझी काय भेटेल मला, म्हणजे मी कमी एफर्टमध्ये किंवा ॲश्युअर्ड सक्सेस जे म्हणतो ना आपण, की मला इनपुट द्यायची तयारी पण मला आउटपुट पण कंपल्सरी पाहिजे. राज्यसेवा कंपॅरेटिव्हली थोडी अवघड जाते. म्हणजे कमांड येणं, मग नंतर मेन्स, मग त्याच्यानंतर रिटर्नचा पेपर असतो, इंटरव्ह्यू असतं. बऱ्याच वेळेस काय होतं मुलांना, म्हणजे 64 रिटर्नला यावेळेस आलेले ना 46 पुढच्या वर्षी आलेले आहेत. म्हणजे एवढं हे डायनॅमिझम आहे, ॲश्युरिटी नाही आहे. तर मग त्यावेळेस तुम्ही सेफर साईड खेळा. भले छोटी पोस्ट असेल, प्लॅन बी तर सेट करा, त्याच्यानंतर मग मोठी हे करा ना. पहिले एक तुम्ही फाउंडेशन सेट करून घ्या, त्याच्यानंतर मोठी उडी घ्या, काही प्रॉब्लेम नाही.
मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत एकूण सरांच्या अभ्यासाबद्दल आपण चर्चा केली. सरांनी आपल्याला विस्तारानं त्याबद्दल माहिती दिली आणि अनेक वेगवेगळे सल्ले पण तुम्हाला दिलेले आहेत. आता सर, मी जरा आपल्या मुलाखतीच्या शेवटाच्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे येतोय. मला तुम्हाला या मुद्द्यावर घेऊन यायचंय, स्पर्धा परीक्षा आणि वास्तव. कारण की पॉडकास्ट असेल किंवा अनेक सत्कार समारंभ असतील, यशस्वी लोक समोर दिसतात, पण पडद्यामागं अशा अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी काम केलेलं आहे, रिझल्ट आलेला नसतो. काय कारण असू शकतात? आता आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा आणि वास्तव, हे सगळ्यांनी मान्य करायला काहीच हरकत नाही की वास्तव कट होईल. जे आपलं आहे, मी आजच म्हणजे योगायोगच म्हणता येईल की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला मी आजच नेमकं एक पोस्ट शेअर केली आहे. एमपीएससीच त्यांचं ते रिपोर्ट आहे, तर त्यात त्यांनी 2014 पासून तर 20 पर्यंत काही स्टॅटिस्टिक दिलेले आहे. 2020चं मला आठवतंय की त्यांनी ते नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिले, किती सक्सेसफुल झाले, तर तो रेशो मला वाटतं 0.34% होता काहीतरी. आणि म्हणजे बाकीचे एवढे 99% आणि वरचे पॉईंट जे ते सगळे मुलं इथून काहीही न घेता चालले गेलेत. मग त्यात आपल्याला आता 0.34 मध्ये यायचंय, तर आपल्याला जॉब भेटणार आहे. म्हणजे दिस इज हार्श बट दिस इज फॅक्ट की इथं घासायचंय, मेहनत आहे, सक्सेस रेशो कमी आहे आणि तुम्हाला खूप मेहनत घेणे. आता याच्यात काय करायला पाहिजे, मला असं वाटतं ना की आपण एक टाइम आहे. आता इथं तुम्ही बघा, आपण ज्यावेळेस पेठेत फिरतो आपल्या एमपीएससीच्या कॅम्पसमध्ये, त्यावेळेस असं दिसतं ना की 34 वर्षाचे पण आहेत, 35 पण आहेत, म्हणजे एंडच नाहीये. म्हणजे तुम्हाला असं कधीच नाही होणार की तुम्ही ना खूप मोठे दिसताना, म्हणजे तुम्हाला मोठं तुमच्यापेक्षा कोणी ना कोणी दिसतंच आहे. म्हणजे मग आपण असं करणार का की मी आता जोपर्यंत सगळ्यात मोठा होत नाही तोपर्यंत थांबायचं? तर तसं नाही करायला पाहिजे की आपण डेडलाईन सेट केली पाहिजे की माझी प्रिलिम्स मी एक 4-4, 5-5 वर्ष देतोय, माझी प्रीच नाही निघत आहे. मला एक तुम्हाला थांबवतो सर, कुठे थांबलं पाहिजे ते थोडं ना सिच्युएशनल आहे. मला असं वाटतं की जे मुलं कंटिन्युअसली मेन्स देत आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत ना, तर त्यांनी हे क्षेत्र सोडायला नाही पाहिजे, इथून घ्यायलाच पाहिजे काही ना काही. म्हणजे कारण की ते खूप दूर गेलेले आहेत आणि त्यांच्यात कॅलिबर पण आहे. म्हणजे मेन्स देऊन इंटरव्ह्यू देणं इज नॉट अ जोक. तुम्ही खूप पुढे गेलेला असतं. कम्पॅरेटिव्ह जर विचार केला ना, तर त्या सक्सेसमध्ये तुम्ही दुनियातलं खूप मोठ्या सक्सेसला जाऊ शकता. आपल्या इथं अनफॉर्च्युनेटली सक्सेस रेशो कमी असल्यामुळं ते दिसत नाही. पण तुम्ही मेन्स म्हणण्यापेक्षा इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा तुमची काही फायनल पोस्ट आहे, 1 मार्कनी, अर्ध्या मार्कनी गेली, तुम्ही सोडू नका. पण सेम टाइम जर तुम्ही 4-4, 5-5 वर्ष देत आहे आणि तुमची प्रीस नाही निघत आहे, तर मी तरी पोलाइटली सांगेल की आपण प्लॅन बी म्हणून दुसरा काहीतरी विचार करा. किंवा कारण की ना, दिस इज फॅक्ट की इथं वेळ घालण्यात काही अर्थ नाही आहे. खूप मुलं आहेत लाईनला, खूप अभ्यास करताय मुलं, खूपच अभ्यास करतात. आता तर खूप जास्त वाढले, कॉम्पिटिशन एवढी तगडी झालेली. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मनाला ऍक्सेप्ट करणं की उगाच म्हणजे ना इगोवर येईल, आता मी नाही, आता मी तर काढूनच दाखवलं, असं करण्याचा अर्थ नाही. कारण वर्षभरात एकच पेपर होतो, प्री होती, मेन्स होती. सायकलमध्ये आपल्याला दिसत नाही, पण वय आपलं खूप वाढत असतं. तर ते पण विचार करणं गरजेचं आहे. बाकी प्रेशर पण आहे. आणि सगळ्यात मेन, इथून एक्झिट घ्यायला आपण बरेच मुलं घाबरतात की मी इथून गेलो, मी दुसरं काय करू आता, म्हणून तिथंच थांबून राहतात. हा, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही इथून सोडलं नाही, तुम्ही सक्सेसफुल होणार आहे. तुम्हाला त्याच पेसनी, त्याच हार्डवर्कनी गोष्टी करत राहणे, देन अँड देन ओनली यू विल गेट सक्सेस. नाही तर तुम्ही सक्सेसफुल होणार. मला तर असं वाटतं बऱ्याच जणांची ही सायकोलॉजी, मी आता 5 वर्ष झाले म्हणजे मी होणार आहे, 6 वर्ष झाले म्हणजे मी होणार आहे, 7 वर्ष झाले म्हणजे, तसं नसतं. तुम्ही पहिल्या वर्षात पण होऊ शकता. म्हणजे असे पण मुलं आहेत की जे आले, डिग्री झाली, पहिल्या अटेम्प्टला प्री दिली, मेन्स दिली, पोस्ट दिले, चालल्या गेले. उदाहरण आहेत आपल्याला खूप आहेत. हा, भूषण लांडगे सर पण आहेत, म्हणजे खूप आहेत असे. आता राज्यसेवेतले विनायक पाटील सर आहेत की त्यांचं काढले, त्यांनी पोस्ट काढल्या, सगळं झालं. पण काही पण असे पण मुलं आहेत, त्यांना असं वाटत राहतं ना की मी आता पेटेत राहिलं म्हणजे माझं होणार आहे. ते नंतर अभ्यास पण नाही करणार, इकडं फिर तिकडं फिर, बाकी सुरू राहतं. तुम्ही नाही पास होणार, दिस इज फॅक्ट. म्हणजे कडू वाटेल पण नाही होणार अशाने, तुम्हाला विचार करावा लागेल. सरांनी एकदम काटेकोर शब्दात सगळं व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे काही लोकांना हे ऐकायला आवडणार नाही, पण हे सत्य आहे, हे तुम्हाला समजलंच पाहिजे. म्हणजे त्यांनी ते खूप छान सांगितलं की जर तुम्ही मुलाखतीपर्यंत जाता, 1-2 मार्कानं जर तुमचं राहत असेल, तर तुम्ही लागून राहिलं पाहिजे. ते मिळणार तुम्हाला, कारण की तुम्ही तिथपर्यंत गेलाय. तुम्ही 5 वर्ष झालं पुण्यातल्या सदाशिवात आहात, तुमची प्रिलियम निघत नाही, तर तुम्ही खरंच घरी गेलं पाहिजे. हे वास्तव आहे. सर, मला तुम्हाला यालाच आता हे, तर आपण आता हे शेवटाकडं, म्हणजे वय जास्त झालं, जी लोक अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा करायची, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, काय केलं पाहिजे त्यांनी?
तर अंडर ग्रॅज्युएट जे आहेत आपण तत्पूर्वी एक मागच्या पॉईंटलाच एक पॉईंट ऍड करतो की बघा आपण म्हणजे कंटिन्युअसली हार्डवर्क करणं आणि थोडासा ब्रेक घेणं किती. मी 2022च्या जेवढ्या प्री दिल्या मेन्स दिल्या मी कोणतीच नापास नाही झालो. मी अभ्यासाच्या फ्लोमध्ये होतो, कंटिन्यू अभ्यास चालू होता आणि कंटिन्यू एक्झाम होत्या, द्यायचो पास व्हायचो एवढा रिदम होता. आणि जसं मग ही मेन्स झाली 2022ची मेन्स झाली 23 मध्ये राज्यसेवेची, त्याच्यानंतर मी थोडं फिजिकलवर फोकस केला आणि मग नंतर मी फिजिकलवर फुल फोकस केला, कारण मला 2021ला स्कोअर चांगला होता आणि मला असे पोलीस डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट होता, पोस्ट कन्फर्म होती म्हणून मी ग्राउंडकडे गेलो. माझी प्री पण नाही निघाली कंबाईनची परत मग 2023ला काहीच पास नाही झालो. इनफॅक्ट मी नंतर दिले पण नाही. पण सांगायचं हे की तुम्ही जोपर्यंत फ्लोमध्ये तरच तुम्ही पास होणार. असं नाही की तुम्ही खूप दिवसांनी आले ब्रेक मग तुम्ही पहिले किती बादशाह असू द्या नाही पास होणार हे. आणि आता अंडर ग्रॅज्युएट तर ते जे आहेत तर सगळ्यात पहिले तुम्ही क्लिअर व्हा, तुमच्या आयडियाज क्लिअर करा की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, का करायचंय. सगळ्यात मेन आहे ना का करायचंय. ग्लोरी आहे, प्रशासन आहे, रुतबा आहे, हे सगळ्या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक आहेत. 1-2 वर्ष आपल्याला त्याचं खूप हवा वाटते, सगळं मस्त वाटतं, पण त्याच्यानंतर आपल्या इथलं स्ट्रगल सुरू होतं. तर मी कुठपर्यंत टिकू शकतो, माझी फॅमिली मला कुठपर्यंत सपोर्ट करू शकते, ह्या सगळ्या गोष्टी, माझं मेंटल सपोर्ट किती आहे, माझं अकॅडमिक्स कसं आहे, माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे. आपण म्हणतो की इथं मॅटर नाही करत, मॅटर खरंच नाही करत. आपण मेहनत केली तर होणार पण आहे. पण जर तुम्ही अकॅडमिकली चांगला असाल ना तर तुम्हाला निश्चित ॲडव्हान्टेज आहे. ऑब्व्हियसली तुम्ही पहिला अभ्यास केलेला आहे, मग तुम्हाला अभ्यासाच्या फ्लोमध्ये यायला काही जास्त त्रास होणार नाही, तो तुम्हाला एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे. पण असंही याचा अर्थ नाही की तुम्ही बाकीचे करू नाही शकत, तुम्ही मेहनत टाकली करणार आहेत. पण मला असं वाटतं तुम्ही आयडियाज क्लिअर ठेवा की नाहीतर उगाच असं नोट्स काढायचे मी सांगितलं तसं, नाहीतर मग 555चं पुस्तक आणि 555च्या नोट्स असं नको व्हायला. म्हणजे नोट्स काढायच्यात पण का काढायच्यात, कशा काढायच्यात ते तुम्ही समजून घ्या. मी तर म्हणेल फक्त नोट्स कशा काढायचे याच्यावर तुम्ही 1 तासाचा व्हिडिओ बघा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते आपण हे म्हणता ना की ते जर झाड तोडायचं, आता मला ते आठवत नाही एक्झॅक्टली, तर जर 1 तास दिला तर मी एक 40-50 मिनिट तर हेच माझी तलवारच ती जी आहे तीच मी त्याला हे करेल. ते ॲक्च्युली वर्क करतं की तुम्ही ना बुक रीड करायची म्हणून कोणतंही घेऊन आलं बसलं आणि आपण वाचतोय काहीतरी आगळ पगळ, काही प्लॅनिंग नाही, असं नका करू. प्लॅन करा, खूप विचार करा, स्वतःला क्वेश्चन करा. हां हे बुक रीड करायचं का करायचंय, याचं आउटपुट किती आहे, कसं काय, कोण म्हणतं. म्हणजे स्वतःला क्वेश्चन करा की मी नोट्स काढायच्या का काढायच्या, काय लॉजिक आहे, कोणत्या टाईपच्या नोट्स काढायच्यात, कसं करायचंय. म्हणजे काही पण ही लायब्ररी लावायची का, इथं काय यायचंय, मी डिग्री करतोय पण इकडे येतोय का येतोय, स्वतःला क्वेश्चन करा. त्याचे जस्टिफायबल जेव्हा आन्सर भेटतील त्या वेमध्ये तुम्ही फॉलो करा. आणि डिग्री जे आहे त्याचा सुद्धा थोडा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तिकडंही फोकस राहू द्या. उद्या अनुदाहरण अनफॉर्च्युनेटली जर आपलं काही झालं नाही तर आपला तो म्हणजे जे आपले परतीचे दोर ज्याला आपण म्हणतो ते कट नाही झाले पाहिजे. की अनफॉर्च्युनेट झालं तर वेल अँड गुडच आहे, पण नाही झालं तर आपल्याला बॅक टू द बेसिक्स जाता यायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल सरांनी विस्तारानं सगळ्या गोष्टींची चर्चा केली. अभ्यास पद्धती असू देत, नोट्स कशा तयार करायच्या, रिव्हिजन कशी केली पाहिजे आणि एकूण स्पर्धा परीक्षेतलं वास्तव सरांनी तुमच्या समोर सांगितलेले, अनेक मोलाचे सल्ले सरांनी दिलेले आहेत. इन्फिनिटीचा हा प्रयत्न असतो की महाराष्ट्रभरातल्या अशा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना तुमच्या समोर घेऊन यावं आणि त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करावेत, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला त्याचा फायदा होईल. सर, तुम्ही इन्फिनिटीला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.